बिरसा मुंडा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष भरत भोये विधानसभेच्या रिंगणात। सुरगाणा तालुक्यामध्ये आतापर्यंत आदिवासी बांधवांसाठी काही शासनाच्या योजना उपक्रम आहेत, त्या गावागावांमध्ये पोहोचविण्यासाठी भरत भाऊ भोये यांनी काम केले आहे। सर्वात महत्त्वाचे म्हणजे हाडकाई चोंड या गावांमध्ये 551 जोडप्यांच्या सामुदायिक विवाह कन्यादान योजना राबवून आदिवासी बांधवांच्या संसारामध्ये नवचैतन्य निर्माण करणारे व शासनाची मदत सुद्धा 10,000 त्यांनी मिळवून दिली आहे। दरवर्षी दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या मुलांनी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावे म्हणून 1000 विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्य, पेन, पेन्सिल, वह्या, दप्तर उपलब्ध करून दिले आहे। शेतकरी वर्गामध्ये प्रगती व्हावी म्हणून 190 शेतकऱ्यांना सोलर उपलब्ध करून दिले, जेणेकरून शेतीमध्ये चांगली प्रगती होईल। सुरगाणा तालुक्यात काही गावांमध्ये बजरंगबली हनुमान, दत्ताची मूर्ती, रामाची मूर्ती गावकऱ्यांना पूजेसाठी उपलब्ध करून दिली आहे। चिंचपाडा या गावात रामकथा आयोजित करून 35 ते 40,000 भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। 12 गावांमध्ये बांधकामाचे साहित्य शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले। कळवण प्रकल्प येथून अनेक योजना शेतकऱ्यांच्या पदरात पाडून दिल्या आहेत। राजस्व अंतर्गत शासन आपल्या दारी ही योजना राबवून 850 जातीचे दाखले आदिवासी बांधवांना मिळवून दिले। आज सर्व बांधवांमध्ये एक चांगले व जनजागृती निर्माण करण्याचं काम बिरसा मुंडा प्रतिष्ठान करीत आहे। कळवण सुरगाणा आदिवासी जनतेची इच्छा असल्याने भरत भाऊ भोये हे 2024 विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहेत। जय शिवराय, जय भीमराय, जय ज्योती, जय आदिवासी, जय जहार। आज या कळवण विधानसभा 2024 या निवडणुकीमध्ये मी या ठिकाणी दावेदारी करणार आहे आणि त्यानिमित्त या पूर्ण मतदारसंघामध्ये आमचं या ठिकाणी प्रवास चालू आहे। खास करून या ठिकाणी कळवण आणि सुरगाणा या विधानसभामध्ये परिवर्तन किंवा या ठिकाणी विकासाला गती देण्यासाठी या ठिकाणी आपण दावेदारी करणार आहोत आणि नक्कीच या ठिकाणी हा जो समाज आहे हा समाज आपल्याला पूर्ण पाठिंबा देईल। नमस्कार साहेब। नमस्कार, काय नाव आपलं? मी भरत मोतीराम भोये, मुक्काम हाडकाई चोंड, पोस्ट पांगारणे, तालुका सुरगाणा। या 2024ला विधानसभेला आपण फॉर्म भरताय तुम्ही? हो हो। पक्षाचा तिकीट घेऊन लढणार आहे का अपक्षमध्ये लढणार आहेत? आता मी अपक्ष म्हणून या ठिकाणी दावेदारी करणार आहे। अपक्ष म्हणून? हां, अपक्ष। आतापर्यंत जे तुम्ही काय काय कार्य केलेले थोडक्यात तुम्ही सांगावं। आता आपण सगळ्यात आहे 2018-19 मध्ये 551 जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा आपण पार पाडला या सुरगाणामध्ये हाडकाई चोंड या गावी आणि त्या कार्यक्रमाला आपल्या राज्याचे आदिवासी विकास मंत्री तेव्हा सावरासाहेब होते, तर हे पण त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्याचबरोबर तेव्हा या जिल्ह्याचे पालकमंत्री जे गिरीश महाजन साहेब होते ते पण या कार्यक्रमाला आले होते आणि खूप भव्य दिव्य असा त्या ठिकाणी कार्यक्रम झाला आणि त्यामध्ये खास करून त्या लोकांचं कन्यादान करण्याचं आम्हाला भाग्य मिळालं। महत्त्वाचं म्हणजे त्या भागामध्ये हा उपक्रम घेण्याचा एकच उद्देश होता की त्या आदिवासी भागामध्ये या बांधवांना लग्न करणं म्हणजे आपल्याला माहिती आहे खूप मोठा खर्च असतो, तर हा खर्च कमी करण्यासाठी आपण हा सामुदायिक सोहळा त्या ठिकाणी पार पडला आणि त्यामध्ये त्या लोकांना आपण लग्न पण त्या ठिकाणी लावून दिलं आणि शासनाची जी मदत होती 10,000ची ती पण आपण त्यांना थेट त्यांच्या अकाउंटला मिळवून दिली। असा हा खूप छान उपक्रम त्या ठिकाणी आम्ही राबवला। लोकांना पण आणि तिथल्या बांधवांना पण खूप त्याचा म्हणजे फायदा झाला किंवा त्यांना एक समाधान वाटलं आणि म्हणून आज त्या भागामध्ये जी काही जनजागृती किंवा जी चळवळ उभी झालेली आहे तर त्यामध्ये बरेच जे असे आता हा जो उपक्रम घेतला यामध्ये बरेच त्या ठिकाणी माझे सहकारी होते। यामध्ये गुलाब पवार असतील, शांताराम महाले असतील, उमेश पालवा आहे, तिकडे सुभाष भोये आहेत, नंतर त्या ठिकाणी अजित सहारे आहेत। तर ह्या सगळ्यांनी खूप मेहनत घेतली त्यामध्ये आणि तो खूप कार्यक्रम चांगला यशस्वी त्या ठिकाणी पार पडला। तर हा कार्यक्रम आम्ही चांगल्या यशस्वी पद्धतीने त्या ठिकाणी पार पाडला आणि त्याच पद्धतीने आपण त्या भागामध्ये
असे चांगले उपक्रम त्या ठिकाणी राबवण्यासाठी आपण प्रयत्न केला. मी स्वतः बिरसा मुंडा प्रतिष्ठान जे आहे त्या भागामध्ये त्याची त्या ठिकाणी स्थापना केली आणि त्याचं स्वतः संस्थापक आणि अध्यक्ष आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण त्या भागामध्ये असे वेगवेगळे उपक्रम करत असतो. त्याचबरोबर आपण त्या हडकाईचोंड गावामध्ये एक राजस्व अभियान अंतर्गत म्हणजे शासन आपल्या दारी, अधिकारी आपल्या दारी, म्हणजे आतापर्यंत ही संकल्पना कोणाला माहीत नव्हती, तर ती आपण त्या ठिकाणी हडकाईचोंड गावामध्ये राबवली. राजस्व अभियान अंतर्गत आपण सगळे तहसीलदार, प्रांत हे सगळे अधिकारी आपण त्या गावामध्ये बोलवले आणि त्या गावामध्येच त्या आदिवासी बांधवांना आपण जातीचे 850 दाखले त्या ठिकाणी काढून दिले. म्हणजे आणि हे काढून दिल्यानंतर ते लोकांना वाटलं की अरे अशी पण एखादी योजना असते की आपल्या गावामध्ये अधिकारी येतात आणि आपल्याला त्या ठिकाणी जातीचे दाखले काढून देतात. त्या आदिवासी बांधवांमध्ये, त्या लोकांमध्ये खूप आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं. तर असे हे उपक्रम जे आहेत ते आपण त्या ठिकाणी राबवले, त्याचा फायदा थेट त्या आदिवासी बांधवांना करून दिले. त्याच पद्धतीने आपण ज्या बाऱ्यामध्ये आता बारे भागामध्ये सुरगाणाचा जो भवाडा गट आहे त्या बारे पट्ट्यामध्ये पण आपण जवळजवळ या केंद्र सरकारची जी योजना होती 190 शेतकऱ्यांना आपण सोलर ट्रॅप जे आहे ते उपलब्ध करून दिले, जेणेकरून त्या शेतामध्ये जे कीड असते ती कीड त्या ठिकाणी नष्ट होते आणि चांगल्या पद्धतीने त्या शेतकरी जे आहेत ते भरीव उत्पन्न घेतील अशी ती योजना होती. ती योजना आपण 190 शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सोलर ट्रॅप जे आहेत ते उपलब्ध करून दिला आणि त्याचा फायदा थेट त्या शेतकऱ्यांना होतो आहे. तर हे जे सगळे जे काही योजना आहेत ते योजना आपण कसे त्या आदिवासी बांधवांपर्यंत पोचतील याच्याकडे आपण बारकाईने लक्ष देत असतो आणि ते आपलं काम चालू आहे. त्याच पद्धतीने आता जे आपले जे महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री होते खाडेसाहेब, तर त्या खाडेसाहेबांना भेटून आम्ही त्या ठिकाणी 850 बांधकामचे जे प्रकरण होते ते प्रकरण आपण त्या ठिकाणी मार्गी लावले. त्याच्यामध्ये काही बरेच त्रुटी होत्या, काही पेंडिंग होत्या. तर ते जे कदम साहेब त्यांचे जे सचिव होते तर त्यांना भेटून ते पण 850 प्रकरण आपण मार्ग लावण्यासाठी त्या ठिकाणी पाठपुरावा केलेला आहे. तर असे जे आहे सगळे काही जे उपक्रम योजना आहेत हे थेट त्या आदिवासी बांधवांना कसे पोहोचतील याच्याकडे आपण बारकाईने त्या ठिकाणी लक्ष देत असतो. त्याच पद्धतीने आता जो रस्ता आहे बोरगाव ते बर्डीपाडा रस्ता पूर्ण खड्डेमय झालेला आहे, गुडघ्याभर खड्डे त्या ठिकाणी पडलेले आहेत. तर 2014मध्ये आपण त्या रस्त्यासाठी पाठपुरावा केला होता. मोदी सरकार जेव्हा केंद्रामध्ये नवीनच त्या ठिकाणी 2014मध्ये बसलं आणि आपण निवेदन देऊन पाठपुरावा करून त्या रस्त्यासाठी आपण 65 कोटी त्या ठिकाणी मंजूर करून घेतले आणि तो रस्ता तेव्हा चांगला झाला होता एकदम बोरगाव ते बर्डीपाडापर्यंत. पण नंतरच्या काळामध्ये तिथे जे काही आजी माजी जे काही प्रतिनिधी होते त्यांनी त्या ठिकाणी दुर्लक्ष केलं, त्यांनी पाठपुरावा केला नाही, म्हणून आज रस्त्याची जी अवस्था आहे ती पूर्ण चाळण झालेली आहे. त्या रस्त्याला खड्डे पडलेले आहेत पण त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही. आताच आम्ही त्या पांघरण्याचे एक उदाहरण म्हणजे पांघरण्याची एक न्यूज लावली होती. तर त्याच्या गुडघ्याभर खड्डा 2-3 जणांचे ॲक्सिडेंट झाले आणि त्या ठिकाणी तरीही त्यांनी बरेच अर्ज दिले, निवेदन दिले, पण तरीही कोणी त्याकडे दुर्लक्ष म्हणजे कोणी लक्ष देत नव्हतं, प्रतिनिधी लक्ष देत नव्हतं, स्थानिक जे आहेत कार्यकर्ते ते लक्ष देत नव्हते. तर ते आम्ही जेव्हा एक बाईट लावली तेव्हा त्यांनी तो रस्ता बुजला. तर असे ह्या पूर्ण आपल्या मतदारसंघामध्ये जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणावर आपल्याला त्या ठिकाणी जे काही समस्या आहेत ह्या आपल्याला दिसून येतात आणि अक्षरशः या समाजाला जे आहे समाजाला न्याय मिळत नाही अशी अवस्था आजच्या घडीला आपण बघतो आहे. पण आपलं जे कार्य आहे, आपण जे काम करतो आहे बिरसा मुंडा प्रतिष्ठानमार्फत, जे काही आपल्या त्या भागामध्ये जे कार्यकर्ते आहेत ते या कार्यकर्त्यामार्फत आपण वेगवेगळे उपक्रम किंवा समाजाचे ते आदिवासी बांधवांना कसा फायदा होईल याच्याकडे आपण बारकाईने लक्ष देतो. आपण त्या गोंदुण्या ग्रामपंचायतमध्ये सुरुवातीला त्या ग्रामपंचायतमध्ये म्हणजे कोणी त्या ठिकाणी आदिवासी बांधव येत नव्हते. तर त्या भागामध्ये आपण अशी चळवळ उभी केली तरुणांनी की आपण जे काही तरुण आहेत ते तरुण एकत्र आले आणि त्यांनी ठरवलं. मग त्याच्यामध्ये शांताराम वाले असतील, गुलाब पवार असतील, आपल्या सुभाष भोये असतील, उमेश पालवा असतील, बाळू गावित असतील, शंकर चौधरी असतील, शंकर वाडेकर असतील, या सर्वांनी आम्ही एकदा ठरवलं की अरे आपल्या समाजाचा विकास करायचा असेल तर आपल्याला या समाजाला एकत्र आणावं लागेल आणि एकत्र आणल्यानंतर त्यांना आपले काही योजना असतील त्या सांगावं लागतील आणि त्या आम्ही याच्या जे काही योजना होत्या त्या योजना आम्ही सांगत गेलो. महाराष्ट्र माझा न्यूजसाठी कळवण तालुका प्रतिनिधी भगवान खरे, कळवण.